प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावामध्ये मी तुम्हा सर्वांचं संपूर्ण सुवार्थ या वाहिनीमध्ये स्वागत करतो. देवाला ग्रहणे उपासना भाग 4 आहे हा. या अगोदर 4 भाग ह्या विषयाचे झालेले आहेत. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. जर तुम्ही हे भाग बघितले नसेल तर तुम्ही नक्की ते पहा, त्या लिंकवरती क्लिक करू. आजचा जो भाग आहे भाग 4, याचं शीर्षक उपासनेचा योग्य दृष्टिकोन. उपासनेचा योग्य दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय? दृष्टिकोन किंवा त्याला आपण समज म्हणूया, किंवा आकलन, एखाद्या परिस्थितीचं आकलन, एखाद्या विषयाचं आकलन, समज असणं. म्हणजे दुसऱ्या शब्दामध्ये आपण असं म्हणू शकतो की अशा ठिकाणी असणं की जिथून आम्हाला एक प्रकारचा विश्वास आणि खात्री मिळते की आम्ही जे ऐकलेलं आहे ते खरोखर सत्य असून ते आम्हाला प्रेरणा देणारं बनतं ती कृती करण्यासाठी, किंवा जे काही आम्हाला करायचं आहे ते करण्याकरिता एक प्रेरणास्थान ते बनतं. तर अशा अर्थाने दृष्टिकोन हा शब्द इथं वापरण्यात आलेला आहे. मग प्रश्न असा आहे की उपासनेचा योग्य दृष्टिकोन नेमका कोणता असला पाहिजे? बरेच जण उपासनेची तयारी करणं, समजा आपण चर्चला चाललेलो आहे किंवा उपासनेच्या सभेसाठी चाललेलो आहे तर त्याची तयारी करणं योग्य गोष्ट आहे. परंतु केवळ एक सकारात्मक अंतःकरणाने, सकारात्मक विचाराने, ज्याला इंग्लिशमध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतात, ते करून उपासना करण्याचा प्रयत्न करणं हे असफल उपासनेचं मूळ आपल्याला पाहायला मिळतं. जोपर्यंत आमचा उपासनेचा योग्य दृष्टिकोन नसेल, किंवा आम्ही का उपासना करतो कोणत्याही स्थितीमध्ये असताना, त्याला आम्ही दृष्टिकोन म्हणत आहोत. तर त्याचं आकलन ज्यावेळेस आम्हाला आत्मिकरित्या होतं, आमच्या आत्म्यामध्ये होतं, तेव्हा आम्ही जी उपासना करतो, मग ते परिस्थिती काही असो, आम्ही देवाची उपासना करतो. त्याला दृष्टिकोन आपण म्हणत आहोत या ठिकाणी. जेव्हा येशू म्हणतो की आत्म्याने आणि खरेपणाने, विशेष करून आत्म्याने ज्यावेळेस येशू म्हणतो, तर त्याच्याकडे मी विशेष आपलं लक्ष वेधून घेत आहे. कारण का आता दृष्टिकोन, योग्य दृष्टिकोन उपासनेचा होण्याकरिता आत्म्याने उपासना करणं अतिशय महत्वाचं आहे. केवळ सकारात्मक विचारसरणी ठेवून आम्ही उपासना नाही करू शकत. तर जेव्हा आम्हाला एक प्रकारचं प्रगटीकरण होतं देवाविषयीचं, आणि त्या प्रगटीकरणाच्यामुळं उपासनेचा दृष्टिकोन बनतो, समज बनते. तर पुढे आपण जाऊया आणि समजून घेऊया की हा दृष्टिकोन नेमका कशा प्रकारचा आहे, किंवा दृष्टिकोन बनण्यासाठी काय आवश्यक आहे. त्यासाठी प्रगटीकरणाचं पुस्तक, याचा 4 अध्याय 1 आणि 2 वचन आहे. प्रगटीकरणाचं पुस्तक जास्तीत जास्त ओळखलं जातं प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं, महासंकटाचा काळ. परंतु यामध्ये अनेकदा उपासनेचा उल्लेख ह्या पुस्तकामध्ये आपल्याला आढळतो. पात्म बेटावरती ज्यावेळेस प्रेषित योहान होता, वृद्ध अवस्थेमध्ये पोहोचलेला होता. एक प्रकारची शिक्षा त्याला देण्यात आलेली होती रोमन साम्राज्याकडून, आणि एकांतवासामध्ये तो त्या बेटावरती, पात्म बेटावरती तो होता. हे वचन काय म्हणतं? यानंतर मी पाहिले, तो पहा, स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले, आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती ती माझ्याबरोबर बोलणाऱ्या करण्याच्या ध्वनीसारखी होती. ती म्हणाली, इकडे वर ये, म्हणजे ज्या गोष्टी यानंतर घडून आल्या पाहिजेत त्या मी तुला दाखवीन. लागलास मी आत्म्यात संचरित झालो. तो पहा, स्वर्गात राज्यासन मांडलेले होते, आणि त्या राज्यासनावर कोणी एक बसलेला होता. यामध्ये आम्हाला काय शिकायला मिळतं? सर्वात पहिली गोष्ट, जर थोडीशी पार्श्वभूमी लक्षात घेऊया की योहान कोणत्या परिस्थितीमध्ये होता. आता तो वृद्ध झालेला आहे. एवढंच नाही तर इतिहास सांगतं की योहानाला उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकण्यात आलं होतं, पण देवाने त्याच्यातून त्याला वाचवलेलं आहे. आयुष्यभर, म्हणजे येशूचा शिष्य झाल्यापासून तर त्या पात्म बेटावरती येऊपर्यंत अनेक प्रकारच्या विरोधांची संघर्ष त्यांनी केलेला आहे. संकट आणि सर्व प्रकारची निराशा, हताश पण या सरातून तो गेलेला असताना, आता झालेलं काय आहे की तो एका एकांतवासामध्ये असताना, सर्व परिस्थिती विरुद्ध असताना त्याला अचानक एक दर्शन झालेलं आहे.
आणि योहान दोन जगांचं अनुभव घेते. एक आहे अदृश्य जग त्याचं वास्तव आणि अदृश्य जग त्याचं वास्तव, या दोन्हींचा तो अनुभव घेते. बघा, दृष्टिकोन बनण्यासाठी आम्ही पुष्कळदा नकारार्थी दृष्टिकोन बनण्यासाठी जबाबदार काय असतं? आमची परिस्थिती किंवा आम्ही जे पाहतो, आम्ही जे अनुभवतो. आणि म्हणून या ठिकाणी फार महत्वाचं आहे की उपासनेचा योग्य दृष्टिकोन बनण्यासाठी आम्ही काय बघत आहोत आणि आम्ही काय अनुभवत आहोत हे फार महत्वाचं आहे. या ठिकाणी योहान ज्या परिस्थितीतून गेलेला आहे तर त्याला पूर्ण अधिकार होता निराश होण्याचा, आणि तो त्याचं समर्थन पण करू शकला असता किंवा मी का निराश आहे, मी का उपासना करत नाहीये, कारण का मी या सर्व छळातून संकटातून मला जावं लागलेलं आहे. परंतु देवाने त्याची भेट घेतलेली आपल्याला पाहायला मिळते या वचनांच्या द्वारे. जे दृश्य जग होतं त्याचं, ते पात्म बेटावरील त्याचं वास्तव्य, अंधकार, संकटे, निराशा, हताशपण, या गोष्टी निश्चितच तो सामोरे गेला असणार आहे. कारण का तो शेवटी, जरी तो एक अनुभवी विश्वासणारी व्यक्ती होती, तो प्रेषित होता, प्रभू येशू संगती त्यांनी वेळ घालवलेला होता, पण शेवटी एक मानवी मन देखील त्याला निश्चितच होतं. आज आपण देखील अंधकारात असू शकू, आम्ही विश्वास ठेवून देखील संकट, निराशा, हताशपण अशा कोंडीत धरल्या गेल्यासारखी आमची परिस्थिती असेल, आणि म्हणून उपासना करणं आमच्यासाठी जवळजवळ अशक्य वाटत असेल. परंतु त्याच समयामध्ये देवाने योहानाची भेट घेतली आणि त्याला एक अदृश्य जगाचं वास्तव प्रगट केलं. जे जग आत्मिक जग आहे, जिथं परमेश्वर वास करतो, जिथं परमेश्वर तिथून सर्व जगावरती तो नियंत्रण करतो, त्याचं दर्शन योहानाला झालेलं आहे. पुष्कळ आम्ही काय करतो की जे काही अदृश्य जग आहे, जे आम्हाला दिसतं, आम्ही अनुभवतो, त्यावर आमचा अधिक विश्वास असतो. आणि जे अदृश्य जग आहे की खरं तर ते अदृश्य जग दिसणाऱ्या जगावरती नियंत्रण करत असतं, कारण ते आम्हाला दिसत नाही म्हणून आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि पुष्कळदा आम्ही विश्वास ठेवत नाही. परंतु योहानाला या ठिकाणी फार अद्भुत अनुभव येत आहे. त्याला देवाने दर्शन दिलं, येशूने त्याला दर्शन दिलं, आणि ज्यावेळेस तो चौथ्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की दार उघडलं गेलं आणि त्या देवाने त्याला बोलावलं, आणि ज्यावेळेस तो सामोरे गेला त्याला एक राज्यासन पहिल्यांदा दिसलं. राज्यासन हे सत्ता, अधिकार, नियंत्रणाचं दर्शक आहे. लक्षात घ्या, दिसणाऱ्या जगावरती जसं मी सांगितलं की जे अदृश्य जग आहे म्हणजे त्याचा परमेश्वर वास करतो, तिथून तो ह्या संपूर्ण दिसणाऱ्या जगावरती राज्य करतो. योहानाला ते दर्शन झालेलं आहे, आणि फक्त त्यांनी राजासन बघितलं नाही तर ते राजासनावर बसलेलं कोणीतरी त्याला दिसलेलं आहे. म्हणजे ते राजासन मोकळं नाही आहे, त्या ठिकाणी त्या राजसनावरती जो देव आहे, जिवंत देव बसलेला आहे, ज्याने सर्व सृष्टी निर्माण केली आणि सर्व गोष्टींवरती त्याचं राज्य आणि नियंत्रण आहे, हे त्याला दिसू लागलेलं आहे. देव राज्य करत आहे, ते सिंहासन रिकामं नव्हतं. जणू काय येशू त्या दर्शनाच्या द्वारे योहानाला दिलासा देत होता, त्याचा विश्वास वाढत होता की योहाना, तुला जरी जे काही तुझ्या दृश्य जगामध्ये आहे, पात्म बेटावर पृथ्वीवर जे काही चाललेलं आहे हे बघून तुला निराश येत असेल, परंतु सर्व परिस्थितीवर माझं नियंत्रण आहे. कधी तुला हे वाटत असेल सैतानाचा विजय होत आहे, मी इतक्या त्रासातून आणि संकटातून मला जावं लागलेलं आहे, परंतु देवाने त्याला दृष्टांत दिला किंवा त्याला दर्शन दिलं, त्याच्या अंतःचक्षु प्रकाशित केले, आणि त्यांनी बघितलं की जरी दृश्य जगामध्ये अशी अवस्था जरी आहे माझी, परंतु माझा देव राज्यासनावर बसलेला आहे, त्याच्या सर्व गोष्टींवरती नियंत्रण आहे, सैतानाला कधीही विजय मिळणार नाही, कारण का माझा देव कुठं बसलेला आहे? राज्यासनावर बसलेला आहे. इथं आपण थांबून समजून घेऊया की ज्याला आम्ही म्हणत आहे, जे शीर्षक आहे आपलं, उपासनेचा योग्य दृष्टिकोन. तर स्तुती व उपासनेचा एकमेव दृष्टिकोन म्हणजे राज्यासनावर बसलेला जिवंत देव. दृष्टिकोन, आकलन, समज, काही शब्द तुम्ही वापरा की जेव्हा देवाचे लेकरं, देवाचा सेवक आणि सेविका हे ज्यावेळेस आत्म्यामध्ये देव जे त्यांना प्रगटीकरण देतो, देवाचं दर्शन, जिवंत देवाचं दर्शन ज्यावेळेस होतं आणि त्यांना आत्म्यामध्ये त्यांना समजतं की माझा देव राज्यासनावर बसलेला आहे, हे जे आकलन आत्मिकरित्या होतं, हे जे सत्य त्याला प्रगट केलं जातं, ते सत्य त्याच्या उपासनेकरिता योग्य दृष्टिकोन बनतं की देव राज्य करत आहे, हा उपासनेचा पाया देखील आहे, हे आम्ही समजून घेतलं पाहिजे.
तर प्रियानो, आता तिथंच हे थांबलेलं नाही, त्याने फक्त राज्यासन बघितलं नाही. ज्या वेळेस त्याला ते राज्यासन दिसलं, त्या राज्यासनावर बसलेला परमेश्वर त्याला दिसला आणि त्याला त्याला हे समजलं की सर्व गोष्टींवरती देवाचं नियंत्रण आहे. जे काही होऊन गेलेले, जे होते आणि पुढे जे होणार आहे ते देखील परमेश्वराच्या योजनेप्रमाणेच होणार आहे. शत्रू सैतानाचा कदापि विजय होणार नाही. हा दृष्टिकोन त्याला मिळाल्याबरोबर, लक्षात घ्या, हे फार टायमिंग महत्वाचं आहे, की त्याला राज्यासनावर बसलेला परमेश्वर दिसल्याबरोबर त्याने उपासनेच्या सभेमध्ये प्रवेश केलेला आहे. कधी प्रवेश केला? टायमिंग विसरू नका. त्याने ज्या वेळेस त्याला राज्यासनावर बसलेला परमेश्वर दिसला, त्याने त्या स्वर्गीय उपासनेच्या सभेमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे, चौथ्या अध्याय, प्रगटीकरणाच्या चौथ्या अध्यायामध्ये जर तुम्ही पुढे वाचलं तर 24 वडील देवाच्या राज्यासनाच्या भोवती आहेत आणि ते नमन करत आहेत, आपले मुकुट काढून ठेवत आहेत, देवाची उपासना करत आहेत. प्रियानो, आज जर तुम्ही अशा परिस्थितीमध्ये आहात की सातत्याने वेगवेगळ्या प्रकारचे परीक्षा, आव्हानं, संकट, निराशा, हताशपण यातून तुम्ही जात आहात आणि जी काही तुम्ही उपासना किंवा स्तुती करत आहात, तुम्हाला ते माहीत आहे की तुम्ही पुष्कळ प्रयत्न करत आहात, तुमच्या बुद्धीला नवीन करण्याचा प्रयत्न करतात, तुम्हाला स्वतःला प्रोत्साहन देऊन किंवा इतरांकडून काही शब्दाच्या द्वारे किंवा गाण्यांच्या द्वारे, वाद्यांच्या द्वारे प्रोत्साहन घेऊन उपासना करण्याचा प्रयत्न तुमचा असफल ठरलेला आहे. तर त्याला एकच उत्तर आहे, ते म्हणजे योग्य दृष्टिकोन जो देव आज प्रत्येकाला देण्यास तयार आहे. तो हे त्याच्या लेकरांना दाखवण्यास तयार आहे की तो राज्यासनावर बसलेला आहे. हे त्याचं दर्शन मागा, त्याच्याकडे त्याच्या जवळ तुम्ही जा. जसं योहानासाठी दार उघडलं गेलं आणि त्याला आमंत्रण दिलं देवाने की वर ये, तसंच देव आज त्याच्या लेकरांना, त्याच्या उपासकांना बोलवत आहे की तुम्ही माझ्याकडे या, माझ्या जवळ या आणि त्याची वाणी ऐकणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, फक्त उघडलेलं दार किंवा त्याचं आमंत्रण पुरेसं नाहीये. आम्ही त्याची वाणी ऐकली पाहिजे. त्याचं वचन काय सांगतं, हे त्याच्याविषयी काय सांगतं, देवाविषयी त्याचं वचन काय सांगतं, ते आम्ही वाचलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, त्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि मग आमचे अंतर्चक्षु प्रकाशित होतील, आमचा आत्मा उघडला जाईल आणि राज्यासनावर बसलेला परमेश्वर आम्हाला दिसू लागेल आणि आमचा योग्य दृष्टिकोन झाल्यानंतर आम्ही प्रभावी उपासना करू, जी उपासना शत्रू सैतानाच्या साम्राज्याला हलवणारी उपासना आणि स्तुती त्याच्या लोकांकडून होईल. प्रियानो, आता इथं मी थांबत आहे. माझा विश्वास आहे की तुम्ही आशीर्वादित ह्या प्रगटीकरणाच्या द्वारे निश्चित व्हाल, कारण की देवाच्या वचनातून देवाने आम्हाला ही संधी दिलेली आहे. आमेन.